सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। आजचा विषय आपला होणार आहे कुलदेवीची सेवा जी असते ती सेवा आपण नवरात्रीमध्ये कशा पद्धतीने करावी। चैत्र नवरात्र आपला आता येणार आहे। नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे संकल्पयुक्त 14 पाठ कसे करावे, 14 पाठ शक्य नसतील तर एक पाठ आपण कसा करावा, तसेच जर तुम्हाला 108 दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करायचे असतील संकल्पयुक्त तर ते कसे करावे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। संकल्पयुक्त पाठ करत असताना त्यांना नियम कोणते लागू होतात, सगळे नियम जे असतात ते आपण पाळल्याने आपल्याला नक्कीच फलप्राप्ती ही मिळत असते। आता आपण कुलदेवीची सेवा खूप आवश्यक अशी मानली जाते। कुलदेवीची सेवा आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या मुलाबाळांना संतती होत नसेल, नोकरीमध्ये अडथळे येत असतील, मुलं ऐकत नसतील, आपल्या घरात क्लेश कलह आहे, नवरा बायकोचं पटत नाही, वारंवार भांडण होतं, तलाकसारख्या गोष्टी येतात, संसार टिकत नाही, अशा गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर समजून घ्या तुमच्या घरात कुलदेवीची सेवा ही होत नाही। आणि कुलदेवीची सेवा ही आपल्या हातून निदान नवरात्रीमध्ये तरी घडावी। वर्षभर तर आपण सेवा करूच शकतो, पण नवरात्र जो असतो 9 दिवसांचा कालावधी, त्या कालावधीमध्ये आपल्या हातून नक्कीच कुलदेवीची सेवा घडायलाच हवी। तर बघा, चैत्र नवरात्र आपला येणार आहे 19 तारखेपासून तर 27 मार्च 2026 हा कालावधी जो चालणार आहे हा नवरात्रीचा कालावधी आहे। या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण जे असतं ते कोणत्या पद्धतीने करावे। आपल्या घरामध्ये जर 14 दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण 14 झाले तर नवचंडी केल्याचं आपल्याला पुण्यप्राप्ती ही मिळत असते। आपण सर्वसाधारण मनुष्य आहोत, पैसे नसतात, त्यामुळे कोणाला शक्य होत नाही। खूप मोठी म्हणजे होम हवन जो आहे नवचंडीचा तो खूप मोठा हवन असतो, त्यासाठी खूप पैसे देखील लागतात। बऱ्याच लोकांकडे हे पैसे अवेलेबल नसतात। तर आपण घरच्या घरी नवचंडी कशी करावी, तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे जर आपल्या घरामध्ये पाठात्मक नवचंडी म्हटलं जातं आणि तो आपल्या घरात घडत असतो जर आपण 14 पारायण केले तर, हे लक्षात घ्या। तर आपल्याला हे 14 पारायण कसे करावे ते आपण बघूयात। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण हे पारायण करत असताना सर्वप्रथम आपल्याजवळ दुर्गा सप्तशती या ग्रंथ जी पोथी असते ती पाहिजे। आणि ती पोथी म्हणजे बघा, ही माझी केंद्रातली आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ जो आहे हा मी केंद्रातून आणलेला आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मिळत असतो। तुम्ही हा आणा किंवा दुसरा तुम्हाला अवेलेबल होत असेल, तुमच्याकडे जो असेल तो दुर्गा सप्तशती ग्रंथ तुमच्याकडे ज्या प्रकाशांचा असेल तो चालेल। असं काही नाही की माझ्याकडे हा आहे म्हणून तुमच्याकडे तोच हवा, तुमच्याजवळ जो ग्रंथ असेल तो चालेल। देवीचं महात्म्य एकच असतं, फक्त लक्षात घ्या काही ज्या प्रकाशन असतात त्यांचं संस्कृत जे असतं ते अवघड आहे का, तुम्हाला वाचायला कसं जातं ते बघा आधी। तुम्ही जर वाचन केलेलं आहे, आधी ग्रंथाचं वाचन केलेलं आहे, सोपं जात असेल तर अवश्य तुम्ही करू शकतात। एवढंच तुम्हाला सांगेल, हे प्राकृत मराठी आहे त्यामुळे हे सोपं जातं वाचनाला, दुसरे काही नाही, म्हणजे आपल्याला अडचण येत नाही वाचनासाठी, हे लक्षात घ्या। तर बघा, या ग्रंथाचे आपल्याला 14 पारायण करायचे आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला पहिल्या दिवशी, आता चैत्र नवरात्र आहे समजा, आपल्याला चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहिल्या माळेला तुमच्या घरामध्ये घट बसवलेले असोत किंवा नसोत त्याचा आणि या पाठांचा काही एक संबंध नाही। तुम्ही जे पाठ करणार आहे ते आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण होणार आहे, त्यात शंकाच नाही, हे लक्षात घ्या। असं नाही की मी शारदीय नवरात्रमध्ये केले आता करत नाही, तुमची इच्छा असेल तुम्ही अवश्य करू शकतात। तुमच्या कुलस्वामिनीच्या चरणी ही सेवा अर्पण होणार आहे, हे लक्षात घेऊन मग आपण करायचं आहे। तुमच्या घरात घट बसवलेला असो किंवा नसो तुम्ही करू शकतात। पहिल्या दिवशी आपण जो दिवा असतो प्रज्वलित करायचा आहे, देवघरासमोर देवपूजा वगैरे सगळं काही करून घ्या। आणि तिथे बसून आपल्याला बघा, सर्वप्रथम दिवा धूप दीप आपली देवपूजा झाली तेव्हा आपण देवपूजा करत असताना आपल्या घरात जर कुलदेवीचा टाक असेल तर आवर्जून टाकाला अभिषेक तुम्हाला करायचा आहे। पहिल्या दिवशी अभिषेक हा पाण्याने करा, पंचामृताने करा, तुम्हाला जे शक्य होईल त्याने तुम्ही करू शकतात। तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तो जर तुम्हाला येत असेल तो मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकतात, किंवा 99 मंत्र घ्या। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणून तुम्ही 11 वेळा पाण्याने अभिषेक करावा। स्वच्छ असं टाक असेल तो पुसून घ्या, मूर्ती असेल पुसून घ्या, किंवा फोटो असेल तो स्वच्छ आपण पुसून घ्यावा मंत्र म्हणत। आणि हळदी कुंकू अक्षदा फूल गजरा वेणी असेल ते आपण अर्पण करायचं आहे। आणि या पद्धतीने देवी आईला आपण देवघरात ठेवायचं आहे। घट जर असेल तर घटस्थापना ज्यांची होत असते तिथे घटी असेल आई, त्यामुळे काही प्रश्नच नाही, घटासमोर तुम्ही वाचन करू शकतात।
आता आपल्याला सर्वप्रथम देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर आपल्याला संकल्प आधी करायचा आहे. तुम्हाला संकल्प युक्त करायचे आहेत 14 पारायण, तर तुम्ही संकल्प करावा. जे काही तुम्हाला संकल्पामध्ये सांगायचं आहे की तुम्हाला नवरात्रीमध्ये या 9 दिवसांमध्ये 14 पारायण हे पूर्ण करायचे आहेत. मी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे माझं नाव, तुमचं गोत्राचं नाव बोलावं. तुमचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणावं. आणि नंतर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे माझे 14 पारायण पूर्ण करत आहे. माझ्या कुलस्वामिनीच्या चरणी मी अर्पण करणार आहे. या पद्धतीने म्हणावं. तुमचं काही काम असेल ते सुद्धा की देवाईला सांगावं की ही इच्छा पूर्ण व्हावी अशी तुमच्या चरणी प्रार्थना करत आहे. हे आपण संकल्पामध्ये सांगू शकतात. अखंड न बोलता यथाशक्ती यथाकाली मी ही सेवा तुमच्या चरणी अर्पण करत आहे. कारण बघा, अखंड बोलल्याने म्हणजे खंड न पडू देता आपल्याला म्हणजे काही झालं तरी त्या 9 दिवसांमध्ये ते पारायण जे असतात ते पूर्ण करावे लागतील. तुमचा मासिक धर्म येऊ द्या, तुम्हाला सुतक येऊ द्या किंवा विटाळ येऊ द्या काही, तर तुम्हाला सांगेल तुम्हाला नाही करता आले पण दुसऱ्याकडून भटजींना बोलून म्हणा, कोणाला तरी बोलून तुम्हाला संकल्प जर केला तर तुम्हाला ते पूर्णच करावे लागतील. त्यामुळे तुम्ही अखंड शब्द बोलू नका. तुम्ही फक्त यथाशक्ती यथाकाली बोलायचे. कारण काय आज आपल्याला माहिती असतं, उद्या काय होणार ते माहिती नाही. म्हणून अशा पद्धतीने म्हणावं तिथे आणि तुम्ही संकल्प सोडावा. जेणेकरून आपल्याला काही अडथळा आला, काही प्रॉब्लेम आले तर नंतर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आपण 14 पाठ करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही म्हणावं, संकल्प सोडावा. आपल्याला स्वामी स्तवन जे आहे ते 1 वेळा म्हणायचं. आता बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असेल की ताई या सेवेसाठी 108 पारायण असू द्या किंवा हे नवरात्रीचे 14 पाठ किंवा 1 पाठ जरी तुम्ही करणार आहात तर यासाठी पाठ मांडणी करावी का, पाठ मांडावा का, पूजा मांडावी का, हा बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो. बघा, तुमची इच्छा असेल, आता घटस्थापना आपल्या घरामध्ये आहे बरोबर, घटाच्या समोर बसून तुम्ही तिथे पाठ वगैरे ठेवला, तिथे ग्रंथ वगैरे, घटाचा पाठ असतो तिथे ग्रंथ ठेवा, ग्रंथाची पूजा वगैरे करू शकता. ग्रंथ जो असतो एका कोरा कापड घ्या, पीस ब्लाऊज पीस असेल त्यामध्ये तुम्ही गुंडाळून ठेवू शकतात. अशा पद्धतीने करा. जर तुमच्या घरी घट बसवत नसतील तर देवघराच्या बाजूला एक पाट घ्या. त्या पाटावरती तुम्ही मस्त आसन वगैरे टाका. तिथे कुलदेवीचा टाक ठेवू शकतात. कलश, आपण मंगल कलश जो असतो तो वेगळा. पण मात्र जे हे पारायण आपण करत असतो त्यासाठी वरुण देवतांची पूजा आपल्याला करायची असते, आवश्यक असते. म्हणून तिथे पाठ मांडू शकतात. एक गव्हाची किंवा तांदळाची रास करा, त्यावरती तांब्याचा तांब्या किंवा एका धातूचा तांब्या ठेवा, त्यामध्ये पाणी, नंतर नाणं, सुपारी टाका, हळदी कुंकू व्हायचं आहे, नारळवरती ठेवायचं आहे. हे सगळा विधी करत असताना आपल्याला कुलस्वामिनीचं स्मरण करायचं आहे. तुमची कुलस्वामींचा मंत्र असेल तो किंवा मग 99 मंत्र जप करत आपल्याला पूजा करायची आहे. कलशाची पूजा करावी यथाशक्ती. नारळ आपण वरती ठेवावं. विड्याची पानं असते 5 पानं किंवा आंबाचे डहाळे 5 असतील पानं किंवा डहाळा 1 ठेवा. अशा पद्धतीने आपण कलश स्थापना करायची. त्यानंतर कुलदेवीचा टाक, फोटो किंवा मूर्ती असेल ती पाटावर तुम्ही ठेवू शकतात. अभिषेक वगैरे आपण सकाळी करून घेणार आहोत देवपूजेच्या आधी, तेव्हा आपण ठेवू शकतो. नंतर अखंड दीप एका बाजूला ठेवायचा आहे, प्रज्वलित करावा. आता नवरात्री जरी तुमच्या घरात करत नसतात, घटस्थापना नसेल तरी सुद्धा अखंड दीप हा आपण सगळ्यांनीच लावायचा आहे. मी सुद्धा लावणार आहे म्हणून तुम्हाला पण सांगेल की सगळ्यांनी अखंड दिवा हा लावायचा आहे नवरात्रीमध्ये. आपली कुलस्वामिनी कुठलीही असू द्या तरी आपल्याला लावायचा आहे. तो पाटावरती, जो पाट असेल त्या पाटावरती आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे. त्यानंतर जो ग्रंथ आहे आपला तो ग्रंथसुद्धा आपल्याला त्या पाटावरती ठेवायचा आहे. आणि नंतर देवीला फुलं वगैरे अर्पून, धूप दीप दाखवून सगळं काही करायचं आहे आपण. ते झाल्यानंतर आपल्याला जसं मी सांगितलं मगाशी स्वामी स्तवन 1 वेळा पठण करायचं आहे. स्वामी स्तवन पठण केल्यानंतर महाराजांचा जो मंत्र असतो श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप घ्यायची आहे किंवा अगदी 11 वेळा तुम्ही जप केला तरी सुद्धा चालेल. आणि त्यानंतर नवार्णव मंत्र जो आहे, नवार्णव मंत्राची 1 माळ जप घ्यायचा आहे. बघा, या ग्रंथाची ज्या पद्धतीने आपण कुलस्वामिनीची पूजा करत असतो या ग्रंथाची सुद्धा हळदी कुंकू अक्षदा वाहून फूल वाहायचं, नमस्कार करावा ग्रंथाला आणि आपण वाचनाला सुरुवात करायची आहे. आता वाचन करत असताना आपण काय करायचं आहे ते बघूयात. तर वाचन करत असताना तुम्हाला इथे दाखवेल मी कॅमेराने टाकून. तर बघा, पहिल्या पानावरती इथे अनुक्रमणिका देण्यात आलेली आहे. ही जी अनुक्रमणिका दिलेली आहे इथे मी दाखवते तुम्हाला. तर अनुक्रमणिकेमध्ये जे काही आहे ते संपूर्ण वाचायची गरज नाही. तर तुम्हाला काय वाचायचं आहे बघा. सर्वप्रथम तुम्हाला बघा श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना दिलेली आहे ती वाचायची आहे.
प्रस्तावना, कुलदेवीची सेवा हे काहीच वाचायचं काम नाही. अवतरणिका, पाठविधी ते मंगलाचरण ते वाचायची गरज नाही. जे वाचायचं आहे ते तुम्ही टिक करून घ्या. तर पहिलं तुम्हाला वाचन करायचं काय आहे, श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना वाचायची आहे, श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र, अथ देव्या कवच, अथ अर्गला स्तोत्र वाचायचं आहे, कीलकम स्तोत्र वाचायचं आहे, रात्री सूक्त वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 ते 13 अध्याय जे आहेत ते पठण करायचे आहेत. त्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, दिव्य अपराध क्षमापण स्तोत्र, हे एवढं आपल्याला वाचन करायचं आहे, हे लक्षात घ्या. बाकी कोणतंच काही वाचायची गरज नाही. या पद्धतीने या ग्रंथाचं आपल्याला वाचन करायचं आहे. हे वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कुलस्वामिनीची आरती करायची आहे. आता बघा, तेलाचा दिवा आपण अखंड लावत असतो, पण जेव्हा आपण वाचन करत असतो हे लक्षात घ्या, जेव्हा आपण देवीची, कुलदेवीची असू द्या, माता लक्ष्मीची सेवा असू द्या, कोणत्याही देवीची सेवा करत असताना तुपाचा दिवा आपण प्रज्वलित ठेवावा, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुपाचा दिवाचा सुद्धा आपण जोपर्यंत वाचतो तेवढा वेळ आपण तुपाचा दिवा प्रज्वलित ठेवावा, तेलाचा अखंड दिवा लावावा. आरती आपण करायची. आरती करत असताना गणपती बाप्पांची आरती करा आणि नंतर कुलदेवीची आरती तुम्हाला येत असेल ती म्हणावी, किंवा मग दुर्गटबारी जी आपली नेहमीची आरती असते दुर्गा मातेची ती म्हटली तरी सुद्धा चालेल. इथे आपण गणपती बाप्पांची स्थापना म्हणून एक विडा सुद्धा तिथे ठेवू शकतो, काही हरकत नाही. अशा पद्धतीने विडा सुद्धा तुम्ही ठेवू शकता. गणपती बाप्पांचा मंत्र म्हणून त्यांची स्थापना करावी, म्हणजे जेव्हा पूजा मांडतो तेव्हा. अशा पद्धतीने हा ग्रंथ जो असतो तो तिथेच आपण वाचन झाल्यानंतर जो ब्लाऊज पीस असेल त्यामध्ये गुंडाळून ठेवून द्यायचा, नमस्कार करावा. आता नैवेद्यामध्ये बघा, उपवास तुम्ही करत असणार तर उपवासाचे पदार्थ दाखवा. तुमचे जर उपवास असतील नवरात्रीचे, नसतील तर फळं वगैरे दाखवू शकतात, खडीसाखर तुम्ही दाखवू शकतात, दूध साखर दाखवू शकतात, या पद्धतीने दाखवू शकतात, काही हरकत नाही. या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवा. संध्याकाळी शक्य झालं, जर तुम्हाला संध्याकाळी शक्य झालं तर 99 मंत्राची एक माळ जप अजून करून घ्या. संध्याकाळी आरती शक्य झाली तर आरती करून घ्या. या पद्धतीने वाचन तुम्हाला करायचं आहे. आता बघा, हे झाली वाचन पद्धत. आता बघा, 9 दिवसांमध्ये तुम्ही म्हणाल 9 दिवसांमध्ये ताई की मला 14 पारायण जे आहेत ते कशा पद्धतीने मी करावं. पहिल्या दिवशी आपली धावपळ असते, घटस्थापना असते, पहिला दिवस असतो आणि बघा पहिल्या दिवशीला थोडी धावपळ होत असते. गुढीपाडवा सुद्धा त्या दिवशी येणार आहे, त्यामुळे खूप धावपळ होत असते. मग आपण काय करावं, तर पहिल्या दिवशी एक पाठ जरी तुम्ही केला तरी सुद्धा चालेल. मी कशा पद्धतीने केले होते मागच्या वर्षी मी ते तुम्हाला सांगेल. पहिल्या दिवशी 1 पाठ केला, दुसऱ्या दिवशी 3 पाठ केले, तिसऱ्या दिवशी सुद्धा 3 पाठ केले, नंतर 2, अशा पद्धतीने 2 अशा पद्धतीने मी कंप्लीट केले. जसा वेळ साध्य होईल तसे आपण पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे. कारण माझा नंतर प्रॉब्लेम येणार होता, म्हणून मी 6 दिवसांमध्ये पूर्ण 14 पारायण पूर्ण केले होते, हे लक्षात घ्या. 7 दिवसांमध्ये माझे पूर्ण 14 पाठ पूर्ण झाले होते. म्हणून आपला वेळ काळ साध्य होईल तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. पहिल्या दिवशी 1 करू शकतात, तुम्हाला वेळ साध्य होईल तर 2 पाठ करा. या पद्धतीने फक्त एक टार्गेट आपलं ठेवावं की 9 दिवसांमध्ये आपल्याला पूर्ण 14 पारायण करायचे आहेत. आज 2 केले, 3 केले एका दिवसात तरी सुद्धा चालेल. फक्त तुम्हाला सांगेल, जेव्हा पण तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असणार तर जेव्हा तुम्ही काही मागणार आहेत किंवा काही गोष्टी आहेत तर तेव्हा तुम्हाला ज्या पद्धतीने मी सांगितलं अशा पद्धतीनेच वाचन करायचं आहे. मंत्र स्तोत्र जे सांगितले ते त्या सकट तुम्हाला वाचन करायचं आहे. जर तुम्ही फक्त सेवा म्हणून संकल्प न करता फक्त देवी आईच्या चरणी तुम्हाला सेवा म्हणून अर्पण करायचं असेल तर तुम्ही मंत्र स्तोत्र न पहिल्या दिवशी वाचन करा, मध्ये तुमचे नुसते 13 अध्याय पठण केले तरी चालतील आणि शेवटच्या दिवशी मंत्र स्तोत्रासकट पठण करा. अशा पद्धतीने करा, फक्त सेवा म्हणून अर्पण करायची असेल तर. पण तुम्हाला काही पाहिजे असेल, बरेच लोकांच्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा करत असतात, तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. आता 1 पारायण जर तुम्हाला करायचं असेल 9 दिवसात तर कशा पद्धतीने करावं, तर बघा 1 पारायण करत असताना जसं मी सांगितलं तुम्हाला मगाशी, 1 पारायण करत असताना आपल्याला पहिल्या दिवशी जेव्हा आपण वाचनाला बसतो तेव्हा आपण स्वामीस्तवन म्हणावं, नंतर 99 मंत्राची एक माळ जप करावा. त्यानंतर बघा श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना म्हणावी, श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र म्हणावं, अथ देव्या कवच म्हणावं, अथ अर्गला स्तोत्र म्हणावं, अथ कीलक स्तोत्र, रात्री सूक्त म्हणावं. त्यानंतर 1 ते 13 अध्याय दिलेले आहेत बरोबर, त्यामधून आपल्याला पहिल्या दिवशी
2 अध्याय पठण करायचे, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 2, अशा पद्धतीने ॲडजस्ट करून तुम्हाला 13 अध्याय पठण करायचे आहेत. त्या दिवशी 13वा अध्याय येईल आपला, जर 2-2 केले तर. म्हणून 7 दिवसांमध्ये तुमचं एक पारायण होईल. किंवा 9 दिवसात करायचं असेल तर एका दिवशी एक अध्याय करा, एक करून, पण असं ॲडजस्ट करून करा. पण मात्र शेवटच्या दिवशी तुमचा 13वा अध्याय येईल, त्या दिवशी तुम्हाला 13वा अध्याय पठण केल्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त म्हणायचं आहे, प्राधानिक रहस्य म्हणायचं आहे, वैकृतिक रहस्य म्हणायचं आहे, मूर्ती रहस्य म्हणायचं आहे, देव्यापराध क्षमापान स्तोत्र म्हणायचं आहे. हे स्तोत्र शेवटच्या दिवशी म्हणायचे. पण मात्र 99 मंत्राचा जप जो असतो तो दररोज एक माळा आपल्याला करायचा आहे. स्वामी स्तवन पहिल्याच दिवस म्हणायचं, नंतर रोज म्हणायची गरज नाही. या पद्धतीने एक पारायण तुम्ही करू शकतात. आता बऱ्याच महिलांना 108 पारायण करायचे असतात. हा प्रश्न होता की ताई 108 दुर्गा सप्तशती पारायण कसे करावे यावरती व्हिडिओ बनवा. तर यामध्येच मी थोडी माहिती देऊन देते. ज्या पद्धतीने बघा, तुम्ही 108 दिवसांमध्ये 108 पारायण करू शकतात. शक्य झालं तर तुम्हाला सांगेल महिलांनो, 108 दिवसांमध्येच 108 पारायण केलं तर ते जास्त फलदायी ठरत असतं. कारण काय होतं सांगू का, आपण एका दिवसांमध्ये 2-2, आता नवरात्रीची गोष्ट वेगळी असते, पण आपण जर आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला काही हवं आहे त्यासाठी जर आपण करत असू तर एका दिवसांमध्ये एक पारायण पूर्ण मन लावून आणि उपासना आराधना त्या देवीच्या चरणी अर्पण करत असतो मनापासून. ही गोष्ट मात्र तेवढीच सत्य आहे. मनापासून तुम्ही पारायण करत असता, म्हणून तुम्हाला सांगेल एका दिवसात एकच पारायण करा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं. 108 पारायण जे असतात 108 दिवसांमध्ये करा. तुम्ही म्हणाल की ताई एवढे दिवस मला शक्य नाही, तर तुम्ही बघा एका दिवसाला 2 तुम्हाला शक्य होईल तशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. शेवटी तुमची इच्छा. पण मात्र वाचन करत असताना ज्या पद्धतीने मी सांगितलं की एक पारायण करत असताना हे पूर्ण मंत्रस्तोत्र जेवढे मी अगोदर बोलली तेवढ्या सकट तुम्हाला एक पारायण पूर्ण होत असतं. जेव्हा तुम्ही संकल्प करणार आहे तेव्हा संपूर्ण हे जेवढे मी अगोदर सांगितलेले, परत रिपीट बघा व्हिडिओ, ते स्तोत्रासकट तुम्हाला एक पारायण पूर्ण करायचं आहे. पाठ मांडणी तुमच्यावर आहे, पाठ मांडू शकतात घरामध्ये. त्या पद्धतीने तुम्ही पाटावरचं सामान जे असतं ते उचलू शकतात. कलश हा घासू शकतो, कारण 108 दिवस म्हटलं तर भरपूर दिवस सेवा होत असते आणि मग तेवढे दिवस तो कलश किंवा तो नारळ सुकेल, त्यापेक्षा आपण साफसफाई करू शकतो त्या जागेची, काही हरकत नाही. फक्त आपण ग्रंथ तिथे ठेवावा, देवी आईचा आपण अभिषेक करावा, रोज जमलं तर 11 वेळा 99 मंत्र म्हणून अभिषेक करावा. या पद्धतीने आपण करू शकतो. फोटो असेल फोटो स्वच्छ पुसावा, हळदी कुंकू दररोज वाहावं, रोज वेणी किंवा मग गजरा किंवा फूल तरी आपण वाहावं. या पद्धतीने आपण करू शकतो. तर 108 पारायण अवश्य करावे. आता या पारायणांना मुख्य नियम कोणते असतात तर बघा, नियमांमध्ये जर गेलं तुम्हाला सांगेल 108 पारायण करा, एक पारायण करा किंवा मग तुम्ही 14 करा, कितीही पारायण करा. तर दुर्गा सप्तशती या ग्रंथ करण्यासाठी तुम्हाला जेव्हा पण वाचनाला तुम्ही बसत असणार तेव्हा तुम्हाला सांगेल तुमच्या हातात काचेची बांगडी असणं खूप आवश्यक आहे. काचेची एक तरी बांगड्या तुमच्या हातात हव्यात. त्यानंतर दुसरं सांगेल कपाळी कुंकू हवा. दुसरं म्हणजे अजून सांगेल तुम्ही जेव्हा पण वाचन करत आहे तुमच्या डोक्यावर पदर असायला हवा, आवर्जून असायला हवा, असं मी नक्कीच सांगेन. या गोष्टी करून आसन जे असतं ते आपलं एकच हवं. आसनावर जो बसत असतो, जपमाळ आपली हवी, ग्रंथ आपला हवा. या पद्धतीने हा एक नियम झाला. त्यानंतर दुसरं सांगेल, हे वाचन जे असतं ते एका बैठकीतच पूर्ण करायचं आहे. तुम्ही जर 108 पारायण किंवा 14 पारायण करत असणार तर तुम्हाला सांगेल एका बैठकीतच एक पारायण हे पूर्ण केलं जातं. उठत नाही या पारायणाला, समजलं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सांगेल पुढचा नियम म्हणजे मांसाहार कडकडीत वर्ज्य. मांसाहार होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तुम्ही 108 पारायण 108 दिवस करा, 14 पारायण 14 दिवसात करा, कसेही करा. 108 पारायण तुम्ही 50 दिवसात करा, कशाही पद्धतीने करा. एका दिवसात जर 2 पारायण तुम्ही यथाशक्ती यथाकाली जर बोलले एका दिवसात 2 पारायण तुम्ही करू शकतात. त्या पद्धतीने केले तर कमी दिवसांमध्ये होतील. पण मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं आहे. तुम्ही म्हणाल घरात खातात ताई तर चालत नाही. दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण आपल्या घरात जर होत राहिलं तर मांसाहार चालणार नाही. त्यानंतर दुसरा नियम ब्रह्मचर्या पालन करायचं आहे. भलेही तुम्ही संतती प्राप्तीसाठी कशासाठीही करा, जोपर्यंत आपले पारायण चालू असतात तोपर्यंत हा नियम पाळायचा असतो. हे म्हणजे मी जे केलेले आहेत त्यावरून मी तुम्हाला सांगेल. तर असे दुर्गा सप्तशती आपण नवरात्रीमध्ये खास करून करतो तेव्हा आपण नियम पाळत असतो. पण 108 जर केले, जो नियम एका पारायणाला आहे, मला तरी वाटतं 108 पारायणाला तोच नियम असेल. म्हणून तुम्ही कमी दिवसात जरी 108 पारायण अर्पण केले देवी आईच्या चरणी, फळ देणारे नंतर देणारच आहे देवी आई, त्यात काही शंकाच नाही. नक्कीच तुम्हाला फलप्राप्तीही मिळेल नंतर. फक्त तुम्ही विश्वासाने
हे पारायण पूर्ण करायचा प्रयत्न करा. तर या पद्धतीने हा देखील एक नियम पाळायचा आहे. तुमचे जे काही पारायण झाले असतील ते पारायण पूर्ण करून झाल्यानंतर शेवटच्या दिवशी तुम्ही दानधर्म करू शकतात. याचं बघा, सुवासिनींना तुम्ही ओटी भरू शकतात, कुमारिकांना खाऊ घालू शकतात किंवा सुवासिनींना जेवायला सांगू शकतात. यथाशक्ती तुमच्या मनाला काय वाटतं त्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात. त्यांच्या ओट्या भरू शकतात किंवा त्यांना या ग्रंथाच्या एक एक प्रत देऊ शकतात ओटींमध्ये. तुम्हाला जे शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात उद्यापन. फक्त एवढं सांगेल, जी काही सेवा तुम्ही संकल्पामध्ये सांगणार आहात, जसं नवरात्रीमध्ये मी करणार आहे 14 पारायण त्या पद्धतीने, किंवा मग 108 पारायण जर तुम्ही करणार 108 दिवसांमध्ये असं सांगू नका. 108 दिवसांमध्ये म्हणजेच कसं बघा, यथाशक्ती यथाकाली बोला. 108 दिवस म्हणजे आपल्याला अखंड नाही शक्य होत किंवा आपल्याला अडचणी येतात, एका दिवशी झालं नाही झालं, त्यापेक्षा या पद्धतीने मी करणार आहे. तुम्हाला जमलं त्या दिवशी 1 पारायण करा, 2 करा, 3 करा. नाही जमलं त्या दिवशी म्हणजे 1 केलं तरी चालेल. एका दिवशी आपण आजारी असू, काही बरं नाही वाटत, मुलांचं काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम येतो म्हणून खंड पडतो, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात. फक्त नियम वगैरे व्यवस्थित पाळून जर आपण केलं तर नक्कीच देवी आई आपल्याला भरभरून देत असतात, हे लक्षात ठेवावं. त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्या आपल्या कुलाच्या आई आहेत हे लक्षात ठेवा आणि नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात. व्हिडिओ थोडा मोठा झाला म्हणून माफ करा, पण खूप आवश्यक अशी माहिती होती. मला असं वाटलं 2 व्हिडिओ न बनवता एका व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. 108 पारायण असू देत किंवा 14 पारायण असू देत. तर या पद्धतीने तुम्ही हे पारायण करू शकतात. तुम्हाला जे काही असेल ना कमी, ती संपूर्ण कुलस्वामिनी देईल, हा माझा शब्द आहे. म्हणून तुम्ही नक्कीच ही सेवा जी असेल ती कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करू शकतात. 108 पारायण करायचे असेल तर नवरात्रीमध्ये सुरुवात करू शकतात. मंगळवारी करा, शुक्रवारी करा, केव्हाही तुम्ही सुरुवात करू शकतात. चला मग, सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या आणि कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.